तर दिव्यांग सक्षमीकरण ह्या वेबसाईटवरती गेल्यानंतर एक अपडेट आहे जे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो व्हेरिफायचं. तर ते झाल्याशिवाय तुम्हाला पेन्शन येऊ शकते किंवा नाही येऊ शकत. तर ते करणं सगळ्यांसाठी खूप मॅन्डेटरी केलेलं आहे. ऑलरेडी त्याच्या रिलेटेड जी-आर पण महाराष्ट्र शासनाने घेऊन आलेला आहे. तर आपण तेच बघूया ते मार्किंग काय आहे, ते मार्क केल्याबद्दल तुम्हाला त्यानंतरच तुम्हाला पेन्शन येऊ शकते आणि प्रॉपर जे तुमचं ते जे रजिस्ट्रेशन आहे, ते रजिस्ट्रेशन दिव्यांग सक्षमीकरणवर व्हेरिफाय झालेलं आहे. ते सगळी डिटेल्स आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील तमाम जे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. हा व्हिडिओ लास्टपासून नक्कीच बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये हर एक छोटी मोठी इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण ह्या चॅनलवर तुम्हाला महाराष्ट्रातील नवीन स्कीम किंवा दिव्यांगा रिलेटेड हर एक नवीन अपडेट येईल किंवा गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड जे दिव्यांगांना गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड हर एक अपडेट तुम्हाला ह्या चॅनलवरती भेटू शकेल. ह्याच्यामध्ये स्पष्टमध्ये सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्रामधील भरपूर तुम्हाला स्कीम, त्याच्यामध्ये शेतकरी असो किंवा जे नवीन स्कीम आलेले आहेत ते सर्व काही माहिती होईल आणि त्यामध्ये दिव्यांगांसाठी जे काही स्कीम येतील ते सगळं माहिती तुम्हाला ह्या ठिकाणी होणार आहे. तर चला आपण आपल्या मेन वेबसाईटवरती वळूया. त्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये किंवा तुमच्याकडे PC अवेलेबल असेल तर तुम्हाला कोणतं पण एक ब्राउझर ओपन करायचे. Google Chrome असो, इंटरनेट एक्सप्लोरर असो किंवा Mozilla Firefox. जे तुमच्याकडे ब्राउझर आहे ते ओपन करायचं. मी ओपन केल्यानंतर एक तुम्हाला ह्या ठिकाणी लिंक देतो. ह्या ठिकाणी तुम्हाला वरील दिव्यांग सक्षमीकरणची जी URL दिसत आहे, हे URL तुम्हाला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचे सेम टू सेम ॲज इट इज. तुमच्याकडे हे नसेल तर मी तुम्हाला आता थोड्या वेळाने तुम्हाला माझा जो WhatsApp चॅनल आहे, WhatsApp चॅनलचे हे इथं QR कोड टाकेन. त्या QR कोड थ्रू तुम्ही इथे ह्या साईडला मी QR कोड टाकेन. हे QR कोड्स तुम्ही स्कॅन करून घ्या. हे QR स्कॅन केल्यानंतर तुम्ही सिम्पली जी आपली WhatsApp चॅनल आहे, डायरेक्ट तुम्ही WhatsApp चॅनलमध्ये पोहोचाल आणि किंवा आपण WhatsApp चॅनलची जी लिंक आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल. तर तिथून तुम्ही आपलं WhatsApp चॅनल नक्कीच जॉईन करा. त्यामध्ये मी नवीन जी-आर आलेले किंवा जे आपले इम्पॉर्टंट्स व्हिडिओ असतात त्याच्या लिंक्स टाकत असतो आणि नवीन जी-आर आणि जे इम्पॉर्टंट लिंक्स राहतात ते सगळी डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाते. तर ह्या ठिकाणी सिम्पली ही वेबसाईट आपण या ठिकाणी ओपन करून घेऊया. तर ह्या ठिकाणी ओपन केल्यानंतर मी डायरेक्ट होम पेजवर तर नाही गेलेलो, आपण डायरेक्ट लॉग इन पेजवर आलेलो आहोत. लॉग इन पेजवरती ह्या ठिकाणी रजिस्टर ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की रजिस्ट्रेशन वगैरे करून घ्यायचं होतं. ह्या ठिकाणी तुम्हाला काय काय डिटेल्स टाकायचे, ते रजिस्ट्रेशन वगैरे त्यांनी केलेलं नाही तर ते कसं रजिस्ट्रेशन करायचं आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. ते व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्या व्हिडिओची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा तुम्हाला परत एकदा त्या व्हिडिओमध्ये समजलं नसेल तर ह्याच्याबद्दल आणखीन एक आपण व्हिडिओ बनवूया. तर कुणाचं जे आतापासून रजिस्ट्रेशन नाही झालं तर त्यांचं स्वतः मी रजिस्ट्रेशन वगैरे करून देईल. तर त्यांचं पण आपण रजिस्ट्रेशन करून द्या. जसं मला टायमिंग भेटेल तसं मी त्यांचं रजिस्ट्रेशन करून देऊ शकतो. त्यानंतर हे बाकीची खाली डिटेल्स दिलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता दिव्यांग सक्षमीकरणचा या ठिकाणी लोगो जो की महाराष्ट्र शासन हे सगळं मॅनेज करत आहे. तर ह्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे की आपल्याला महाराष्ट्रामध्ये भरपूर त्याचा लाभ घेत आहे. दिव्यांगांसाठी हे सगळं मॅनेज केलेलं आहे सक्षमीकरण. तर आता आपण ह्या ठिकाणी काय करूया, आपण लॉग इन करून टाकूया. लॉग इन करण्यासाठी ह्या ठिकाणी तुमचा जो रजिस्टर ज्या ठिकाणी तुम्ही रजिस्टर जेव्हा केलं होतं ह्या पोर्टलवरती तर त्या ठिकाणी एक नंबर टाकला होता, ते नंबर टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर तुम्हाला OTP येतो. OTP टाकून तुम्हाला सिम्पली लॉग इन करायचं आहे. तर हे सगळी डिटेल्स मी या ठिकाणी टाकतो आणि डायरेक्ट लॉग इन करून घेतो. सो मित्रांनो, आपण इथं ह्या ठिकाणी सक्सेसफुली लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर ह्या ठिकाणी तुमची काय काय बेसिक डिटेल्स दाखवतात ह्या ठिकाणी मी तुम्हाला ह्या ठिकाणी थोडंसं दाखवून देईन. त्या थ्रू तुम्हाला पण थोडी आयडिया येऊन जाईल की रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमची काय काय डिटेल्स त्यांच्याकडे अवेलेबल असते. तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला आपण पुढे जाऊया आणि शेअर करूया आणि ह्याच्यासोबतच संजय गांधीचं काय आहे ते पण या ठिकाणी आपण पाहूया. तर इथे तुम्ही वरी आल्यानंतर इथं राईट साईडला बघू शकता ह्या ठिकाणी एक त्यांच्या नावाचा जो पहिलं कॅपिटल आहे या दिलेला आहे, जे की त्यांचं के पासून स्टार्ट होते ना, तर या ठिकाणी के दिलेला आहे. हॅश टू करून तुम्ही प्रोफाईल वगैरे डिटेल्स पाहू शकता. तुम्ही लॉग इन लॉग आउट वगैरे करू शकाल. तिथून खाली आल्यानंतर तुम्ही तुमचे ह्या ठिकाणी नाव असणार आहे. नाव असल्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक आणि ह्या ठिकाणी तुम्ही
तुमचा जो डेट ऑफ बर्थ आहे या ठिकाणी तुमचा डेट ऑफ बर्थ असणार आहे. त्यानंतर तुमचं मेल फिमेल काय आहे ते, तर हे मेल आहे तर ह्या ठिकाणी तुमचं मेल यम दिलेलं आहे. ते नंतर तुम्ही मॅरिड आहात का सिंगल आहात ते ह्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता, ह्या ठिकाणी कॅटेगरी त्यांची ओबीसी कॅटेगरी आहे, तर ह्या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी दिलेली आहे. त्यानंतर तुमच्या फॅमिलीचे डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहे. ह्या ठिकाणी त्यांच्या पप्पांचं नाव, ह्या ठिकाणी त्यांच्या आईचं नाव, जे त्यांचे गार्डियन्स वगैरे आहेत, त्यांचं नाव ह्या ठिकाणी दिलेलं आहे. मग बाकीची पण डिटेल्स पूर्ण खाली दिलेली आहे. ते तुम्हाला बघायचं असेल तर आपण बघू शकतो, नाहीतर आपण थोडं तुम्हाला मी थोडं इन्फॉर्मेशन देत राहील. आणि त्यानंतर तुम्ही इकडे लेफ्ट साईडला आल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही त्यांची प्रोफाईल बघू शकता. ह्या ठिकाणी त्यांची प्रोफाईल दिलेली आहे आणि हे सर्वांना मॅन्डेटरी. ह्या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रोफाईल अपलोड करून घ्यायचीच आहे. ज्यांनी प्रोफाईल अपलोड करून घेतलेले नाही तर प्रोफाईल अपडेट टाकून घ्या फोटो. तर ह्या ठिकाणी त्यांचा फोटो टाकलेला आहे, पण त्यांचा जो फेस आहे आपण व्हाईट कलरने कव्हर केला आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी त्यांचं नाव येतं, जे की त्यांचं नाव आणि लास्ट नेम म्हणजे त्यांचं नाव आणि सरनेम या ठिकाणी येऊन जातं. त्यानंतर आल्यानंतर जो आपला UDID क्रमांक आहे, UDID क्रमांक तुमचा ह्या ठिकाणी दिसला जातो. आणि ह्या ठिकाणी तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर, जे की क्लिअर कलरमध्ये मार्क झालेला आहे. त्याचा प्रूफ हे आहे की हा त्यांचा जो मोबाईल नंबर आहे व्हेरीफाय केलेला आहे. आणि हा एका माणसाला एकच नंबर ह्या नंबर पोर्टलवरती चालतो. एक जण फक्त एकच नंबर या ठिकाणी रजिस्टर करू शकतो. त्यानंतर त्यांची पूर्ण ईमेल ह्या ठिकाणी दिली आहे. आणि ईमेल दिल्यानंतर आता सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट पॉईंट, जे की मी तुम्हाला थोड्या वेळानं सांगेल की ते कोणता आहे. चला मग आपण ते आपल्या टॉपिकवरती थोडं वेळ, आणि तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड ह्याची पण मी डिटेल्स या ठिकाणी दाखवतो. तर हा निराधारसाठी सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट डिस्कस आपण या ठिकाणी करत आहोत. तर ह्याच्यामध्ये 2-3 हे पॉईंट आहेत, हे तुम्हाला पूर्णपणे लक्षामध्ये ठेवायचे आहेत. हे केल्यानंतरच तुमचं जे व्हेरीफाय झालेलं आहे सक्सेसफुली, हे डिटेल्स या ठिकाणी तुमच्यासमोर येते आणि व्हेरीफाय त्यानंतरच तुमचं ऑप्शन येतो, जे की मी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे. जो फर्स्ट आहे इथली एक, ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचं जो प्रोफाईल फोटो आहे हा अपलोड करून घ्यायचाच आहे. तुम्ही इथं आल्यानंतर हे जो कॅमेराचा बटन दिसतो ह्याच्यावरती क्लिक करायचा आणि तुमचा प्रोफाईल फोटो आहे ह्या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. आता ते झालं. त्यानंतर इकडल्या साईडला ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स, हे डॉक्युमेंट्स सगळ्यात खूप इम्पॉर्टंट आहेत. तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला ह्या ठिकाणी अपलोड करून घ्यायचेच आहेत. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं आधार ऑथेंटिकेशन, तुम्हाला आधार ह्या ठिकाणी अपडेट करून घ्यायचं आहे. आधारची डिटेल्स ह्या ठिकाणी टाकायची आहे. म्हणजे बाकीचे तुम्ही जे आपलं सर्टिफिकेट वगैरे असेल तुमचं एज्युकेशनचं, हे सगळे ह्या ठिकाणी तुम्ही बघता, हे सगळं तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहे डॉक्युमेंट. पुन्हा त्यात डॉक्युमेंट्स तुम्हाला परत बघायचे असले तर ह्या ठिकाणी बघू शकता. आता तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी व्हेरीफाय व्हायचं बाकी आहे, हे व्हेरीफाय ते करून घेतात. त्यानंतर हे व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला पुढे ऑप्शन ओपन होऊन जातो. तर हे जे तुमच्यापेक्षा आता सध्या डॉक्युमेंट अवेलेबल आहेत, हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही ह्या ठिकाणी टाकून घ्या, अपलोड करून घ्या. आणि हे डॉक्युमेंट्स तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी पण खूप जास्त कामाला येतात. त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण डॉक्युमेंटची जे आपलं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट वगैरे आहे ते पण अपलोड करायचे, आधार कार्ड, पॅन कार्ड, आणि जे तुमचं एज्युकेशनची डिग्री वगैरे आहे, हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ह्या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी बघू शकतो ह्या ठिकाणी काही ठिकाणी व्हेरीफाय होतात. हे व्हेरीफाय केल्यानंतरच ह्या ठिकाणी तुम्हाला जे पेन्शनचे पूर्ण चान्सेस या ठिकाणी होणार आहेत. तर ह्या ठिकाणी तुम्ही पूर्ण तुमचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. तर ज्यांनी अपलोड आतापासून माहीत करून घेतलेलं, तर नक्कीच त्यांनी अपलोड करून घ्या. आणि आता इथं आल्यानंतर सगळ्यात मोठा आणि आपला इम्पॉर्टंट टॉपिक ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो, जे की आहे हे ॲक्टिव्ह. तुमची जी प्रोफाईल आहे ह्या ठिकाणी स्पेशल त्याचा कलर बदलला आहे. ॲक्टिव्ह हे जे प्रोफाईल आहे तुम्हाला ह्या ठिकाणी ॲक्टिव्ह हे बटन तुम्हाला ह्या ठिकाणी आलंच पाहिजे. ॲक्टिव्ह असलं तरच तुम्ही, आणि कधी ॲक्टिवेट होतं जेव्हा तुम्ही हे 2 कामं करता. पहिलं, हे तुमच्या ह्या ठिकाणी प्रोफाईल फोटो तुम्ही टाकता, आणि दुसरं जेव्हा तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करता. हे सगळं जेव्हा तुम्ही अपलोड कराल, हे डॉक्युमेंट सगळे टाकाल, मगच त्या ठिकाणी तुम्हाला हे अप्रूव्ह म्हणून ऑप्शन ह्या ठिकाणी येतं. तर हे सगळी डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला मी डिटेलमध्ये शेअर केली. हे सगळे डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहेत आणि फोटो पण अपलोड करून घ्यायचे आहेत. ह्या कारणामध्ये तुम्ही तर काही डॉक्युमेंट अपलोड केले, काही डॉक्युमेंट्स अपलोड नाही केले, तर त्यांना कन्फ्यूज होतात की का ह्यांचं म्हणजे काय चालू आहे सध्या, म्हणजे काही डॉक्युमेंट्स आहेत पेंडिंगमध्ये राहू शकतं. तर ते त्रुटीमध्ये पण जाऊ शकतो तुमचा फॉर्म. त्यामुळे तुम्ही हे सगळं डिटेल्स या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. त्यानंतर बघूया, हे सगळी डिटेल्स झाल्यानंतर तुम्हाला तुमचं ई ई मेरी पहचान हे तुम्हाला ह्या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर मेरी पहचान हे कसं डाउनलोड करायचं, हे पण ह्या व्हिडिओमध्ये वेबसाईट चांगली चालत असली तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. नाहीतर वेबसाईटमध्ये काही ग्लच वगैरे येत असला तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याची डिटेल्स दाखवेलच. तर आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही हे डॉक्युमेंट अपलोड करता,
तेव्हा पण तुम्हाला थोडा बहुत प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण हे वेबसाईट एवढी फास्ट नाही आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की थोडं वेबसाईटमध्ये पण काम चालू आहे, त्यामुळे वेबसाईट थोडी इकडे तिकडे चालू शकते. तर तुम्ही जसं तुम्हाला टाईम भेटेल तसं तुम्ही परत परत चेक करून घ्या आणि मग परत हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर हे तुम्हाला हे इथं ॲक्टिवेटचं जो मार्क आहे या ठिकाणी येणार आहे. तर आपण मेरी पेहचान या ठिकाणी ट्राय करून बघूया. तर मी हे सिम्पली ह्या बटनावरती मेरी पेहचानवरती क्लिक करतो. तर मी जसं तुम्हाला बोलल्याप्रमाणे सेम तसाच प्रॉब्लेम इथं या ठिकाणी आलेला आहे. जसं आपण मेरी पेहचान ह्या बटनावरती क्लिक केलं तर आपल्याला डायरेक्ट दुसऱ्या वेबसाईटवरती ह्या ठिकाणी रिडायरेक्ट केलेलं आहे. पण ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये काहीच प्रॉपर म्हणजे काय करायचं ते काही समजतच नाही. पूर्ण लॉगिनची डिटेल्स दिलेले आहेत. त्यानंतर येस नो करा असं दिलेलं आहे. पण हा जो डिजी लॉकरवरती आपल्याला घेऊन जाते असं बोलले. पण ह्या ठिकाणी डिजी लॉकरवर घेऊन नाही गेलेलं. सिम्पली ह्या ठिकाणी कुठल्या तर आपल्याला अनदर वेबसाईटवर घेऊन आलेलं. तर त्याचा प्रॉब्लेम मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की त्याचं जो HTURL जे ॲडव्हान्स लँग्वेज वगैरे राहतात हे सगळी मॅनेज करण्यासाठी, वेबसाईट वगैरे मॅनेज करण्यासाठी, तर त्याचं काम प्रॉपर या ठिकाणी झालेलं नाही आहे. थोडं त्यांनी ॲडव्हान्स लँग्वेज वगैरे वापरलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा खूप जे दिव्यांगाच्या वेबसाईट आहेत त्याच्यावरती एवढं फास्ट काम करत नाहीत हे लोकं. तर केले पाहिजे या लोकांनी मला असं वाटतंय. जसं ती चांगली वेबसाईट जो कोडिंग चांगल्या कंपनीला ह्याने कॉन्ट्रॅक्ट दिलं तर चांगलं होऊ शकतंय. तर ते त्यांचं आहे की पुढे जे दिव्यांग लोकांना आज आपल्याला आहे ते प्रॉब्लेम जास्त येण्याची गरज नाही पडावी. तर त्यामुळे सगळं त्यांनी वेबसाईट वगैरे प्रॉपर मॅनेज केलं पाहिजे. की तुम्ही तर पाहू शकता की आपण एवढ्या मेहनतीनं आपण ह्याच्यामुळे पेन्शन वगैरे सगळ्यांची रोखून ठेवलेली आहे आणि वेबसाईट असं या ठिकाणी काम नाही केल्यावर मूड हाफ होतो, चांगलं नाही वाटत त्या अजिबात. तर बघूया आपण आता पुढे परत मी एकदा ट्राय करेल आणि त्याच्या रिलेटेड नक्कीच एक व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासमोर घेऊन येईन. तर पाहू शकता आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये ह्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे की तुम्हाला काय काय करायचं आहे, काय काय डिटेल्स ह्या ठिकाणी टाकायचे आहे आणि काय काय तुम्हाला पेन्शनसाठी हे इम्पॉर्टंट राहणार आहे. तर हे आपण छोटीशी इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर ज्यांनी रजिस्ट्रेशन नाही केलेलं तर त्यांच्यासाठी आपण नक्कीच व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्या रिलेटेड मी परत एकदा आणखीन मी एक व्हिडिओ त्या रिलेटेड तुम्हाला बनवून देईन. आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि पेन्शनची तुम्ही वाट जास्त दिवस नका बघू. जे ऑलरेडी आपण डेट्स वगैरे दिलेले आहेत त्या डेट्समध्ये तुमची पेन्शन पूर्ण येण्याची शक्यता आहे. तर चला मग हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेलच आय होप. तर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.